वेदांत मारुती बंडगर हत्येच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उघडकीस आलेल्या गडदे टोळी अर्थात एनजी ग्रुप या संघटित गुन्हेगार टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी टोळी प्रमुखासह 9 आरोपींवर मोक्का लागू करण्याची मंजुरी दिलेली आहे. टोळी प्रमुख निलेश विठोबा गडदे, राहणार वाघमोडे नगर कुपवाड, किरण शंकर लोखंडे वयवर्ष 25 राहणार वाघमोडे नगर कुपवाड, विशाल बिरुदेव चौगुले, नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगुले दोघेही राहणार पिंपळवाडी पोस्ट अग्रांधुळगाव तालुका कवटे महांकाळ, अतुल दादासाहेब वायदंडे वयवर्ष 28 राहणार खंडे राजुरी तालुका मिरज, संदेश उर्फ सॅडी रामचंद्र घागरे वयवर्ष 23 राहणार ढालगाव तालुका कवटे महांकाळ सध्या राहणार चाणक्य चौक कुपवाड, अल्पवयीन विद्यार्थी मलिक सलीम शेख राहणार दत्तनगर कुपवाड आणि मोहम्मद जमाल नदाफ वयवर्ष 42 राहणार अभयनगर संजयनगर सांगली यांचा मोक्कामध्ये समावेश आहे. गुंड निलेश गडदे यांनी 8 सदस्यांना सोबत घेऊन एनजी ग्रुप नामक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली. सन 2027 पासून 2026 या कालावधीत या टोळीने जिल्ह्यात दहशत माजवली होती. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, हाणामारी, अपहरण, नियमभंग, विनयभंग, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, अंमली पदार्थांची लागवड आदी गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बंडगर खुनाच्या गुन्ह्यात एनजी ग्रुपमधील सर्वजण सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान वेदांत बंडगर खून प्रकरणातील एकालाही सोडणार नसल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जलद गतीनं तपास करून या प्रकरणी 9 जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सदर टोळीविरोधात मोक्का लावण्याकरिता सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता ज्योती डाके यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. सदर प्रस्ताव निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडे सादर केला. त्यांनी त्याचे अवलोकन करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला. त्यांनी मोक्का लागू करण्यास मंजुरी दिली. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.